नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 150 वन लाइनर प्रश्न आपण पाहणार आहोत. हे सर्व प्रश्न वारंवार पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये, वनरक्षक भरतीमध्ये, आरोग्य भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत. जे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत तेच प्रश्न आपण पाहणार आहोत. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, इंडिया डिव्हायडेड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? 50 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. इंडिया डिव्हायडेड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. लिहून ठेवा, इंडिया डिव्हायडेड या पुस्तकाचे लेखक डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पुढे पहा, सिंहाची गर्जना असते तसे मोरांचा काय असतो? काय असतो? तर केकाराव असतो. काय असतो? केकाराव. लक्षात घ्या, जसं सिंहाची गर्जना असते तसंच मोरांचा काय असतो? केकाराव असतो. पुढे पहा, सातारा येथे पत्री सरकारची स्थापना कोणी केली? तर नाना पाटील. लक्षात ठेवा, सातारा या ठिकाणी पत्री सरकारची स्थापना नाना पाटील यांनी केली होती. पुढील प्रश्न पहा, रात्रीच्या वेळी वटवाघुळे कोणत्या लाटांच्या मदतीने सुरक्षितपणे उडतात? तर अल्ट्रासोनिक लाटा. लक्षात ठेवा, रात्रीच्या वेळी वटवाघुळे कोणत्या लाटांच्या मदतीने सुरक्षितपणे उडतात? तर अल्ट्रासोनिक लाटा. पुढे पहा, केंद्रीय आवळा संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर फैजाबाद या ठिकाणी आहे. कुठे? उत्तर प्रदेश या राज्यामध्ये. लक्षात ठेवा, फैजाबाद उत्तर प्रदेश या ठिकाणी केंद्रीय आवळा संशोधन केंद्र आहे. पुढे पहा, लाल बहादूर शास्त्री यांचे समाधीस्थळ कोणते आहे? लाल बहादूर शास्त्री, तर विजय घाट. 100 वेळा हा प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. लाल बहादूर शास्त्री यांचे समाधीस्थळ कोणते आहे? तर विजय घाट. पुढील प्रश्न पहा, उदयाला येत असलेला याला आपण काय म्हणतो? उदयोन्मुख. काय म्हणतो? उदयोन्मुख. लक्षात ठेवा, उदयाला येत असलेला उदयोन्मुख. उपकाराची जाणीव ठेवणारा यासाठी कोणता शब्द आहे? तर कृतज्ञ. लक्षात ठेवा, कृतज्ञ हा शब्द जो आहे यावर वारंवार प्रश्न विचारला गेला आहे. उपकाराची जाणीव ठेवणारा कृतज्ञ. पुढे पहा, महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते आहे? तर पोलीस महासंचालक. पुढे पहा, महाराष्ट्र पोलीस दलातील डॅश डॅश हे कनिष्ठ पद आहे. तर पोलीस शिपाई हे कनिष्ठ पद आहे. बंगालची फाळणी कोणी रद्द केली? तर लॉर्ड हार्डिंग. लक्षात घ्या, 100 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, आरोग्य भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. बंगालची फाळणी कोणी रद्द केली? लॉर्ड हार्डिंग. लॉर्ड हार्डिंग यांनी बंगालची फाळणी कधी रद्द केली? तर 1911. साल लक्षात ठेवा, 1911. पुढचा प्रश्न पहा, गीत रामायण कोणी लिहिले? तर ग दि माडगुळकर यांनी गीत रामायण लिहिले. ग दि माडगुळकर. गीता कोणी लिहिली? तर महर्षी वेदव्यास यांनी गीता लिहिली. कोणती दुरुस्ती भारताची मिनी संविधान म्हणूनही ओळखली जाते? तर 42वी घटना दुरुस्ती जी काय आहे तिलाच मिनी संविधान असं सुद्धा म्हटलं जातं. अर्थशास्त्राचा जनक कोणाला म्हणतात? तर ॲडम स्मिथ. लक्षात घ्या, अर्थशास्त्राचा जनक ॲडम स्मिथ. हिमालयातील सर्वात उंच भारतीय शिखर कोणते आहे? तर कांचनजंगा. विद्यार्थी मित्रांनो, कांचनजंगा म्हणा किंवा कांचनगंगा म्हणा एकच आहे. कांचनजंगा असंही म्हणतात आणि कांचनगंगा असंही म्हणतात. हिमालयातील सर्वात उंच भारतीय शिखर कांचनजंगा. विंध्याचल पर्वतरांग कोणत्या राज्यात आहे? तर मध्य प्रदेश. विंध्याचल पर्वतरांग मध्य प्रदेश राज्यात आहे. पुढील प्रश्न पहा, प्लासीची लढाई कोणत्या साली झाली? तर 23 जून 1757. साल लक्षात ठेवा, तारीख लक्षात ठेवा आणि महिना सुद्धा लक्षात ठेवा. 23 जून 1757 प्लासीची लढाई. चले जाओ आंदोलन किती कलमी होते? तर 12 कलमी होते. किती कलमी होते? 12 कलमी. पुढे पहा, लसीकरणाचा शोध कोणी लावला? तर एडवर्ड जेन्नर. विद्यार्थी मित्रांनो, 50 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. लसीकरणाचा शोध कोणी लावला? एडवर्ड जेन्नर. वाफेच्या इंजिनचा शोध कोणी लावला? तर जेम्स वॅट. जेम्स वॅट. तेलंगणा राज्याची निर्मिती कधी झाली? तर 2 जून 2014. तेलंगणा राज्याची निर्मिती 2 जून 2014. पालघर जिल्ह्याची निर्मिती कधी झाली? 1 ऑगस्ट 2014. विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही तारखा लक्षात ठेवा.
यावर वारंवार प्रश्न विचारला गेला आहे. तेलंगणा काय आहे? राज्य आहे. या राज्याची निर्मिती 2 जून 2014 रोजी झाली आणि पालघर जिल्ह्याची निर्मिती 1 ऑगस्ट 2014. लक्षात घ्या, दोघांचेही साल तेलंगणा आणि पालघर जे काही साल आहे म्हणजे वर्ष आहे ते काय आहे? 2014 आहे. ओके. पुढे पहा. दाल उलर हे गोड्या पाण्याचे सरोवर कुठे आहे? तर जम्मू काश्मीर. दाल सरोवर आहे, उलर सरोवर आहे, हे गोड्या पाण्याचे सरोवर आहे, जम्मू काश्मीरमध्ये आहे. लोकटक हे गोड्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर मणिपूर या राज्यामध्ये लोकटक हे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. आयुका संशोधन संस्था कोठे आहे? तर पुणे या ठिकाणी आयुका संशोधन संस्था आहे. भारतीय ॲग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन कोठे आहे? तर उरुळी कांचन या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये. भारतीय ॲग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन उरुळी कांचन पुणे. पुढे पहा. इथोलॉजीमध्ये कशाचा अभ्यास केला जातो? तर प्राण्यांच्या नैसर्गिक वातावरणातील वर्तनाचा अभ्यास हा इथोलॉजीमध्ये केला जातो. सूर्यप्रकाशाच्या मदतीने शरीरात कोणते जीवनसत्व तयार होते? तर व्हिटॅमिन डी. लक्षात घ्या, सूर्यप्रकाशाच्या मदतीने शरीरामध्ये व्हिटॅमिन डी तयार होते. पुढे पहा. 1600 मध्ये भारतात कोणत्या कंपनीची स्थापना झाली होती? तर ईस्ट इंडिया कंपनी. एकात्मक शासन पद्धतीत सर्व अधिकार कोणाच्या हाती असतात? तर केंद्रीय सरकार. लक्षात घ्या, एकात्मक शासन पद्धतीत सर्व अधिकार केंद्रीय सरकारच्या हाती असतात. पुढे पहा. त्सुनामीचे मुख्य कारण काय आहे? तर भूकंप. त्सुनामीचे मुख्य कारण भूकंप. कबीरांचे गुरु कोण होते? तर स्वामी रामानंद. कबीरांचे गुरु स्वामी रामानंद. पैठण्या व शालू यासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते? तर पैठण कुठे आहे? छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात. कोकणची उत्तर दक्षिण सीमा अनुक्रमे कोणत्या नद्यांनी निश्चित केली आहे? अनुक्रमे असं विचारलं आहे तर दमणगंगा व तेरेखोल. लक्षात घ्या, वरती उत्तरेला काय आहे? दमणगंगा आहे आणि दक्षिणेला तेरेखोल आहे. ओके. ध्वनीचा वेग सर्वात जास्त कोणत्या माध्यमात असतो? तर घन पदार्थात. ध्वनीचा वेग सर्वात जास्त घन पदार्थात असतो. मानवी मेंदूचे संरक्षण कोण करते? तर कवटी. त्यालाच इंग्रजीमध्ये स्कल असं म्हणतात. वंदे मातरम हे वृत्तपत्र आहे हे कोणाचे आहे? तर लाला लजपतराय. लक्षात ठेवा, वंदे मातरम हे वृत्तपत्र लाला लजपतराय यांचं आहे. वंदे मातरम हे वृत्तपत्र कोणाचे आहे? तर मादाम कामा. लक्षात घ्या, वंदे मातरम हे एक वृत्तपत्र आहे, ते लाला लजपतराय यांचं आहे. कोणत्या ठिकाणी? पंजाब या ठिकाणी. आणि वंदे मातरम हे सुद्धा सारख्याच नावाचं वृत्तपत्र आहे, ते मादाम कामा यांचं आहे. कोणत्या ठिकाणी? पॅरिस या ठिकाणी. लक्षात घ्या, आपल्याला कन्फ्यूज होऊ शकतं जर पेपरला प्रश्न आला वंदे मातरम हे वृत्तपत्र कोणाचे आहे, जर पर्यायामध्ये लाला लजपतराय असेल तर उत्तर काय असणार आहे? लाला लजपतराय. जर पर्यायामध्ये मादाम कामा असेल तर मादाम कामा. कारण का? नाव सारखंच आहे वंदे मातरम वृत्तपत्र. परंतु जर असा प्रश्न विचारला गेला पंजाबमध्ये वंदे मातरम वृत्तपत्र कोणी चालवली होती, तर मग उत्तर काय असणार आहे? लाला लजपतराय. जर असा प्रश्न विचारला गेला पॅरिसमध्ये वंदे मातरम हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं होतं, तर मग उत्तर काय असणार आहे? मादाम कामा. लक्षात ठेवा, लिहून ठेवा. पुढे पहा. अंतरिक्ष आयोगाचे मुख्यालय कोठे आहे? तर बेंगळुरू. कोणता रंग शांतीचे प्रतीक आहे? तर पांढरा रंग शांतीचे प्रतीक आहे. ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? तर ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो. ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो? तर सरपंच हा ग्रामसभेचे अध्यक्षस्थान भूषवितो. रिश्टर स्केल व्यतिरिक्त भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी इतर कोणते स्केल वापरले जाते? तर मर्कली स्केल. लक्षात घ्या, रिश्टर स्केल व्यतिरिक्त भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी इतर कोणते स्केल वापरले जाते? मर्कली स्केल. संसदेचा सदस्य नसल्यास मंत्री किती काळ पदावर राहतात? तर 6 महिने. संसदेचा सदस्य नसल्यास मंत्री 6 महिने इतका काळ पदावर राहतात. झाड या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर पहा, पादप. पादप हा जो शब्द आहे हा झाड या शब्दाला समानार्थी आहे. नाव मोठे पण लक्षण खोटे या म्हणीचा अर्थ काय? तर नाव मोठे पण लक्षण खोटे म्हणजेच काय? भपका मोठा पण त्याची प्रत्यक्ष वागणूक ढोंगीपणाची. ओके. पुढे पहा. ज्या जमिनीत पीक येत नाही अशी जमीन तिला काय म्हणतात? तर खडकाळ. ज्या जमिनीत पीक येत नाही अशी जमीन काय? डॅश डॅश म्हटलंय पुढं काय? खडकाळ.
पाक्षिक हे दर किती दिवसाला प्रकाशित होते? सोपा प्रश्न आहे. पाक्षिक म्हणजेच काय? 15 दिवसाला प्रकाशित होतं. लक्षात घ्या. पाक्षिक हे 15 दिवसाला प्रकाशित होतं. वेदांकडे परत जाण्याचा नारा कोणी दिला? तर महर्षी दयानंद सरस्वती. वेदांकडे परत जाण्याचा नारा महर्षी दयानंद सरस्वती यांनी दिला. झंडा ऊंचा रहे हमारा, झेंडा ऊंचा रहे हमारा हे प्रसिद्ध ध्वजगीत कोणी रचले? तर श्यामलाल गुप्ता. लक्षात घ्या. पुढील प्रश्न पहा. बटन दाबताच विजेचा पंखा फिरू लागतो. हे विद्युत ऊर्जेचे डॅश डॅश ऊर्जेतील रूपांतराचे उदाहरण होय. विद्यार्थी मित्रांनो, यांत्रिक. लक्षात घ्या. जेव्हा आपण बटन दाबतो आणि पंखा फिरू लागतो म्हणजेच काय होतं? विद्युत ऊर्जेचं रूपांतर यांत्रिक ऊर्जेत होतं. पुढे पहा. बटन दाबताच विजेची इस्त्री गरम होते. हे विद्युत ऊर्जेचे डॅश डॅश ऊर्जेतील रूपांतराचे उदाहरण आहे. आता इस्त्री काय होते? गरम होते. म्हणजेच काय? उष्ण. बटन दाबताच विजेची इस्त्री गरम होते. हे विद्युत ऊर्जेचे उष्ण ऊर्जेतील रूपांतराचे उदाहरण होय. पुढे पहा. मुंबईतील नैसर्गिक बंदर कोणते आहे? तर मुंबई बंदर. मुंबई हेच एक बंदर आहे. ओके. मुंबईतील कृत्रिम बंदर कोणते आहे? तर न्हावा शेवा. न्हावा शेवा म्हणजेच काय? जवाहरलाल नेहरू पोर्ट. ओके. आता जवाहरलाल नेहरू पोर्ट याला आपण JNPT असं म्हणतो. लक्षात घ्या. पर्यायामध्ये आपल्याला JNPT असं असणार आहे. म्हणजेच काय? जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट. ओके. लक्षात घ्या. जे काही न्हावा शेवा बंदर आहेत त्याला जवाहरलाल नेहरू पोर्ट असं म्हणतात. ओके. वारंवार हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. पुढे पहा. वेड घेऊन पेडगावला जाणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? तर मुद्दाम ढोंग करणे. शब्द जमिनीवर पडू न देणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? तर दुसऱ्याच्या इच्छेनुसार तसे लगेच कार्यवाही करणे. शब्द जमिनीवर पडू न देणे म्हणजेच काय? दुसऱ्याच्या इच्छेनुसार लगेच कार्यवाही करणे. कलही प्रक्रियेसाठी कशाचा वापर केला जातो? तर अमोनियम क्लोराईड. खत व बंदुकीची दारू तयार करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? तर पोटॅशियम नायट्रेट. बदल या शब्दाला कोणते शब्द समानार्थी आहे? तर फेरफार म्हणजे काय? बदल. कलाटणी म्हणजे काय? बदल. लक्षात घ्या. बदल, फेरफार, कलाटणी हे तीनही शब्द समानार्थी आहे. बर्फ या शब्दाला कोणता शब्द समानार्थी आहे? तर हिम. हिम म्हणजे काय? बर्फ. बक्षीस या शब्दाला समानार्थी शब्द कोणते आहे? बक्षीस म्हणजे काय? पारितोषिक, पुरस्कार. ओके. बक्षीस, पारितोषिक, पुरस्कार तीनही शब्द समानार्थी आहे. बाग या शब्दाला समानार्थी शब्द कोणते आहे? तर बगीचा, उद्यान, वाटिका म्हणजेच काय? बाग. बाग, बगीचा, उद्यान, वाटिका. महाराष्ट्र राज्याची राजभाषा कोणती आहे? तर मराठी. भारत छोडो आंदोलन कधी झाले? तर 1942. भारत छोडो आंदोलन 1942. जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडले? तर अमृतसर या शहरात घडले. रक्ताच्या कर्करोगाला कोणते नाव आहे? तर ल्युकेमिया. ल्युकेमिया. जगातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? तर लेक सुपिरियर. जगातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर लेक सुपिरियर. योगेश्वर दत्त आणि सुशील कुमार कोणत्या खेळाशी संबंध आहे? तर कुस्ती. लक्षात घ्या. योगेश्वर दत्त कुस्तीशी संबंधित आहे आणि सुशील कुमार कुस्ती या खेळाशी संबंधित आहे. स्वातंत्र्याच्या पहिल्या युद्धात भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते? तर लॉर्ड कॅनिंग. स्वातंत्र्यानंतर संस्थानांच्या एकीकरणाची जबाबदारी कोणाची होती? तर सरदार वल्लभभाई पटेल. लक्षात घ्या. स्वातंत्र्यानंतर संस्थानांच्या एकीकरणाची जबाबदारी कोणाची होती? सरदार वल्लभभाई पटेल. जगातील सर्वात मोठे बेट कोणते? तर ग्रीनलँड. भारतात कोणता दिवस राष्ट्रीय ग्राहक दिवस म्हणून ओळखला जातो? तर 24 डिसेंबर. राष्ट्रीय ग्राहक दिवस 24 डिसेंबर. सार्वजनिक निवडणुकीनंतर भरणाऱ्या पहिल्या ग्रामसभेचे अध्यक्षपद कोण भूषवितो? तर सरपंच भूषवितो. लक्षात घ्या. सार्वजनिक निवडणुकीनंतर भरणाऱ्या पहिल्या ग्रामसभेचे अध्यक्षपद कोण भूषवितो? सरपंच. पुढे पहा. कोयना धरणाचे दुसरे नाव काय? तर शिवाजी सागर. प्रसिद्ध अंबाबाई मंदिर कोठे आहे? तर कोल्हापूर या ठिकाणी आहे. पुढे पहा. बलवंतराय मेहता समितीच्या अहवालाचा विचार करून पंचायत राज पद्धती महाराष्ट्रात कशा प्रकारे प्रत्यक्षात आणता येईल याचा सखोल अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली? तर वसंतराव नाईक
यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. लक्षात ठेवा, बलवंतराव मेहता समितीचा जो काय अहवाल होता, त्या अहवालाचा विचार करून पंचायत राज पद्धती महाराष्ट्रात कशा प्रकारे प्रत्यक्षात आणता येईल याचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने वसंतराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. पुढे पहा, दूरची वस्तू किंवा जवळची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात? तर दर्शक सर्वनाम. दूरची वस्तू किंवा जवळची वस्तू दाखवण्यासाठी दर्शक सर्वनामाचा वापर करतात. सुरेशने रामला 5 रुपये दिले. 5 या शब्दाची जात ओळखा. 5 काय आहे? विशेषण आहे. लक्षात घ्या, सुरेशने रामला 5 रुपये दिले. 5 काय आहे? विशेषण आहे. पुढे पहा, क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला काय म्हणतात? प्रत्ययरहित मूळ शब्दाला काय म्हणतात? तर धातू म्हणतात. ई आख्यातवरून कोणता काळ ओळखला जातो? तर रीतिभूतकाळ. ई आख्यातवरून रीतिभूतकाळ ओळखला जातो. मोरारजी देसाई यांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे? तर अभय घाट या ठिकाणी मोरारजी देसाई यांची समाधी आहे. अभय घाट. चौधरी चरणसिंह यांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे? तर किसान घाट या ठिकाणी चौधरी चरणसिंह यांची समाधी आहे. कोणत्या प्रकारच्या वनस्पतीची मुळे पाण्याखाली असतात? तर खारफुटी. लक्षात घ्या, खारफुटी ही जी काही वनस्पती आहे, हिची जी काही मुळे असतात ती पाण्याखाली असतात. खारफुटी कुठे आढळतात? तर किनारी क्षेत्र. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाचे मुख्यालय कुठे आहे? तर नैरोबी या ठिकाणी, केनिया या देशामध्ये. जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय कुठे आहे? तर जिनिव्हा या ठिकाणी. संयुक्त राष्ट्रसंघ स्थापना कधी झाली? तर 1945. संयुक्त राष्ट्रसंघ स्थापना 1945. भारत कोणत्या वस्तूंची सर्वाधिक निर्यात करतो? तर सुती कापड. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? तर गोदावरी नदी. भारताचे दक्षिणेकडील टोक कोणते? तर कन्याकुमारी. पृथ्वीला निळा ग्रह का म्हणतात? तर पाण्याच्या अधिक प्रमाणामुळे. लक्षात ठेवा, पाण्याच्या अधिक प्रमाणामुळे पृथ्वीला निळा ग्रह म्हणतात. सह्याद्री पर्वतरांग कोणत्या राज्यात आहे? तर आपल्या महाराष्ट्रात आहे. सूर्याच्या रासायनिक रचनेत किती टक्के हायड्रोजन आहे? तर 71%. सूर्याच्या रासायनिक रचनेत 71% हायड्रोजन आहे. कोणत्या ग्रहाला पृथ्वीची बहीण म्हणतात? तर शुक्र या ग्रहाला पृथ्वीची बहीण म्हणतात. कोणत्या ग्रहावर सजीवांचे वास्तव्य आहे? तर आपली पृथ्वी हा जो ग्रह आहे याच्यावर सजीवांचं वास्तव्य आहे. पृथ्वीचा उपग्रह कोणता आहे? तर चंद्र. महाबलीपुरमची स्थापना कोणी केली? तर पल्लव शासक यांनी. गांधीजींसोबत मिठाचा सत्याग्रह कोणी केला? तर सरोजिनी नायडू. हॉटमेल कोणी तयार केला? तर साबिर भाटिया. हॉटमेल कोणी तयार केला? साबिर भाटिया. जगातील सर्वात मोठा कॉफी उत्पादक देश कोणता आहे? तर ब्राझील हा देश आहे. भगतसिंगांना मृत्यूदंडाची शिक्षा देणारे न्यायाधीश कोण होते? तर जी सी हिल्टन. महात्मा गांधींचे राजकीय गुरु कोण होते? गोपाळ कृष्ण गोखले. इराणचा नेपोलियन कोणाला म्हटले जात असे? तर नादिर शाह. इराणचा नेपोलियन नादिर शाह यांना म्हटले जात असे. मुघल दरबारात प्रवेश करणारा पहिला इंग्रज कोण होता? तर कॅप्टन हॉकिन्स. कॅप्टन हॉकिन्स. भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर गंगा. सर्वात मोठा धर्म कोणता? हिंदू धर्म. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या? तर इंदिरा गांधी. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? मोर. रात्रीच्या आकाशात कोणता ग्रह लाल दिसतो? तर मंगळ हा ग्रह लाल दिसतो. राष्ट्रीय जल विकास संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1982. राष्ट्रीय जल विकास संस्था स्थापना 1982. राष्ट्रीय रसाळ फळ संशोधन केंद्र कोठे आहे? नागपूर या ठिकाणी. राष्ट्रीय रसाळ फळ संशोधन केंद्र नागपूर. सूर्यावरील भागाला काय म्हणतात? तर क्रोमोस्फिअर. सूर्यावरील भागाला क्रोमोस्फिअर असं म्हणतात. केंद्रीय मंत्रिमंडळाचे मंत्री कोणाला जबाबदार असतात? तर लोकसभेला. दोन्ही सभागृहांचे सदस्य नसतानाही एखादी व्यक्ती किती काळ मंत्रिपद भूषवू शकते? तर 6 महिने. दोन्ही सभागृहांचे सदस्य नसतानाही एखादी व्यक्ती 6 महिने इतका काळ मंत्रिपद भूषवू शकते. राज्यघटनेच्या कोणत्या कलमात मंत्रिमंडळाची नियुक्ती आणि पदावरून काढून टाकण्याची तरतूद आहे?
तर कलम 75. लक्षात घ्या, राज्यघटनेच्या कलम 75 मध्ये मंत्रिमंडळाची नियुक्ती आणि पदावरून काढून टाकण्याची तरतूद आहे. स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री कोण होते? डॉक्टर B.R. आंबेडकर. संदेश हे कोणाचे टोपणनाव आहे? संदेश हे टोपणनाव आहे. कोणाचं आहे? तर अच्युत बळवंत कोल्हटकर. संदेश हे टोपणनाव आहे अच्युत बळवंत कोल्हटकर. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? तर वाघ. अनुसूचित जमातींची सर्वाधिक संख्या कोणत्या राज्यात राहते? तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये. भारतात छुपी बेरोजगारी सामान्यतः कोणत्या क्षेत्रात दिसून येते? तर कृषी क्षेत्रामध्ये छुपी बेरोजगारी दिसून येते. पुढे पहा, पुढचा प्रश्न आहे, सिरोही राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर मणिपूर राज्यामध्ये सिरोही राष्ट्रीय उद्यान आहे. सिमली राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर ओडिशा. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी कन्फ्यूज होऊ शकतं. सिरोही राष्ट्रीय उद्यान मणिपूर आणि सिमली राष्ट्रीय उद्यान ओडिशा. पुढे पहा, शरीराच्या कोणत्या भागावर कॉलराचा परिणाम होतो? तर आतडे. लक्षात घ्या, आपल्या आतड्यांवर कॉलराचा परिणाम होतो. मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले? तर बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतील पहिले साप्ताहिक काढले. भारतातील सशस्त्र दलांचे सर्वोच्च सेनापती कोण आहेत? तर राष्ट्रपती. कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा येतो? तर अजीवनसत्वाच्या कमतरतेमुळे. पुढे पहा, इन्क्लाब जिंदाबाद ही घोषणा कोणी दिली? तर भगतसिंग यांनी दिली. जालियनवाला बाग हत्याकांड कधी आणि कुठे घडले? तर अमृतसर या ठिकाणी घडले 1919 मध्ये. रिझर्व्ह बँकेचं मुख्यालय कुठे आहे? तर मुंबई या ठिकाणी रिझर्व्ह बँकेचं मुख्यालय आहे. फ्रंटियर गांधी कोणाला म्हणतात? फ्रंटियर गांधी तर खान अब्दुल गफार खान यांना. जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे? तर ग्रीनलँड. स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, लिहून ठेवा. स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद. सर्वात कठीण पदार्थ कोणता आहे? तर हिरा हा सर्वात कठीण पदार्थ आहे. गीतांजली या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर रवींद्रनाथ टागोर. 50 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. गीतांजली हे पुस्तक कोणाचं आहे? रवींद्रनाथ टागोर. द डिस्कवरी ऑफ इंडिया कोणी लिहिला? हा ग्रंथ आहे. द डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? पंडित जवाहरलाल नेहरू. इंडिया विन्स फ्रीडम. इंडिया विन्स फ्रीडमचे लेखक कोण आहेत? तर मौलाना अबुल कलाम आझाद. द सेकंड सेक्स कोणी लिहिले? सिमोन डी ब्युओर. सिमोन डी ब्युओर. हाफ गर्लफ्रेंड या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर चेतन भगत. लक्षात घ्या, हाफ गर्लफ्रेंड ही कादंबरी आहे, हिचे लेखक चेतन भगत. एक्झाम वॉरियर्स कोणी लिहिले? तर नरेंद्र मोदी. द अनटोल्ड स्टोरी हे पुस्तक कोणावर आधारित आहे? तर महेंद्रसिंग धोनी यांच्यावर आधारित आहे. द अनटोल्ड स्टोरी. रणजी ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर क्रिकेट खेळाशी रणजी ट्रॉफी संबंधित आहे. ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर साहित्य क्षेत्राशी संबंधित आहे ज्ञानपीठ पुरस्कार. भारतात सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता आहे? तर राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार आहे. अर्जुन पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तर 1961. अर्जुन पुरस्काराची सुरुवात 1961. संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर भीमराव आंबेडकर. लक्षात घ्या, या ठिकाणी कन्फ्यूज होऊ शकतं. संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि संविधान सभेच्या मसुदा समिती कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जागतिक रेड क्रॉस दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर 8 मे. सूर्योदयाचा देश म्हणून कोणता देश ओळखला जातो? तर जपान. गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला? बाळ गंगाधर टिळक. कोणत्या सुलतानाने आपली राजधानी दिल्लीहून दौलताबादला हलवली? तर मोहम्मद बिन तुघलक. मोहम्मद बिन तुघलक. पहिली पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली? 1951. चीनी प्रवासी UN स्तंग यांनी कोणत्या विद्यापीठात शिक्षण घेतले? तर नालंदा विद्यापीठ. एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट? तर 746 वॅट. महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? 288. त्र्यंबकेश्वर येथे कोणती नदी उगम पावते? तर गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होतो. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे जवळजवळ
या व्हिडिओमध्ये 150 प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत. हे सर्व प्रश्न पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये, वनरक्षक भरतीमध्ये, आरोग्य भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.